सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये जे आपण डेरिव्हेशन टीच केले आहे, लास्ट टू लेक्चर मध्ये जे डेरिव्हेशन टीच केले, फर्स्ट डेरिव्हेशन होतं आपलं रिझल्टंट अँप्लिट्यूड. ओके, त्याआधी आपलं डेरिव्हेशन टीच केलं होतं आपण वॅक्झिंग आणि वॅनिंग. एक वॅक्झिंग वॅनिंगचं डेरिव्हेशन होतं आणि एक डेरिव्हेशन होतं आपलं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आणि अँप्लिट्यूड. येस ऑर नो? जे लास्ट दोन डेरिव्हेशन आपण टीच केले आहे, याच दोन डेरिव्हेशन वर आज आपले प्रॉब्लेम्स आहे. आपले जर प्रॉब्लेम आजच्या आजच झाले तर आज आपला चॅप्टर एंड. जर प्रॉब्लेम नाही झाले तर आपला चॅप्टर हा उद्या एंड होणार. ओके, सो राईट डाऊन. आधी हेडिंग टाका, प्रॉब्लेम बेस्ड ऑन resultant displacement. Problem based on resultant displacement of two wave comma velocity of two wave and wavelength of two wave. Wavelength of two wave. लक्ष द्या, तुम्हाला जर दोन वेव्ह जर दिल्या असणार तर दोन वेव्हचं आधी काय म्हटलं आहे? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. दोन वेव्ह जर दिल्या असणार तर दोन वेव्ह मधली वेलॉसिटी आणि दोन वेव्ह मधलं काय आहे? वेव्हलेंथ. ओके, सो फर्स्ट फॉर्म्युला फॉर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. लक्ष द्या, कोणीही लिहू नका. फॉर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट तो येणार विद्यार्थी मित्रांनो, y इक्वल टू काय असतो रे आपला? y1 प्लस y2. एक आपली व्हॅल्यू y1 असते, एक व्हॅल्यू काय असते आपली? y2. येस ऑर नो? सेकंड, वेलॉसिटी ऑफ टू वेव्ह. वेलॉसिटी ऑफ टू वेव्ह जर म्हटलं तर v इक्वल टू येणार विद्यार्थी मित्रांनो 1 बाय v इन ब्रॅकेट 1 बाय लॅम्बडा 1 मायनस 1 बाय लॅम्बडा 2 इक्वल टू डिफरन्स ऑफ फ्रिक्वेन्सी. काय सांगितला फॉर्म्युला? v इन ब्रॅकेट 1 बाय लॅम्बडा 1 मायनस 1 बाय लॅम्बडा 2 इक्वल टू डिफरन्स ऑफ फ्रिक्वेन्सी. अँड थर्ड, वेवलेंथ of two wave. Wavelength of two wave तो येणार विद्यार्थी मित्रांनो लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 इक्वल टू v इन ब्रॅकेट 1 बाय n1 मायनस 1 बाय n2. या तीन पैकी कोणत्याही टॉपिक वर जर प्रॉब्लेम विचारलं तर ते प्रॉब्लेम 3 मार्क्स साठीच येणार. आतापर्यंत या चॅप्टरचे आपण जे पण प्रॉब्लेम बघितले ते प्रॉब्लेम एकदम म्हणजे आपण काय म्हणतो एकदम कमी स्टेप्स वाले होते आणि एकदम चिल्लर प्रॉब्लेम होते. हे तीन प्रॉब्लेम मी चॅप्टरच्या एंडिंगला यासाठी ठेवले आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे या चॅप्टरचे आणि जर या टाईपचं जर प्रॉब्लेम आलं तर ते 3 मार्क्स साठीच येणार. ओके, फक्त हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. दोन वेव्हचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट विचारलं तर y इक्वल टू y1 प्लस y2. तुम्हाला दोन वेव्ह दिले आहे आणि त्याची काय विचारली? वेलॉसिटी. दोन वेव्ह दिले आहे आणि काय विचारलं? वेव्हलेंथ. इज दॅट क्लिअर? राईट डाऊन दिस फास्ट. राईट डाऊन फर्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम टीच करायच्या आधी एक आणखी फॉर्म्युला ऍड करायचा होता, कारण यात जे मी आता प्रॉब्लेम घेत आहो ना याच प्रॉब्लेम मध्ये त्या फॉर्म्युल्याचं काम आहे. मी फॉर्म्युला लिहून द्यायचा विसरलो. लिहा, मॅक्झिमम इंटेन्सिटी असंच लिहा, I max.
म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी. ओके, याचा फॉर्म्युला असतो विद्यार्थी मित्रांनो A1 प्लस A2 होल स्क्वेअर. A1 प्लस A2 होल स्क्वेअर मॅक्झिमम इंटेन्सिटी. आणि एक असतो मिनिमम इंटेन्सिटी. याचा फॉर्म्युला असतो A1 मायनस A2 होल स्क्वेअर. ओके, कारण जे प्रॉब्लेम मी फर्स्ट घेत आहोत त्यामध्ये या फॉर्म्युलाचं काम आहे. एक आपला मॅक्झिमम इंटेन्सिटी वाला फॉर्म्युला आणि एक आहे मिनिमम इंटेन्सिटी. आय स्टँड फॉर इंटेन्सिटी. राइट डाउन फर्स्ट प्रॉब्लेम. द डिस्प्लेसमेंट ऑफ two sinusoidal wave, the displacement of two sinusoidal wave propagating through a string wire are given by following equations. y1 इक्वल टू आहे आपल्याला y1 इक्वल टू 4 sin 20x minus 30t. 4 sin 20x minus 30t. y2 equal to 4 sin 25x minus 40t 40t. त्याखाली where x and y are in centimeter and t in second. लिहिलं t in second. त्यानंतर असं लिहा नंबर 1 कॅल्क्युलेट फेज डिफरन्स. फेज डिफरन्स म्हटलं या. डिफरन्स कधी एका व्हॅल्यूचा निघत नसतो, 2 व्हॅल्यू पाहिजे असते. कॅल्क्युलेट फेज डिफरन्स ऑफ टू वेव्ह at x equal to 5 centimeter and t equal to 2 second. x equal to 5 centimeter and 2 equal to काय म्हटलं आहे, सॉरी t equal to 2 second. त्यानंतर नंबर 2 टाका. मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ इंटेन्सिटी. आणि त्यानंतर सिम्पली फक्त बोर्ड कडे लक्ष द्या. मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ इंटेन्सिटी. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी फिजिक्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो पेपर सॉल्व, ज्या दिवशी आपला पेपर होतो फिजिक्सचा त्या दिवशी काही स्टुडंटचे आन्सर असे असतात का पेपर हा आउट ऑफ सिलेबस होता, पेपर मधले क्वेश्चनच नाही समजले. आता मी तुम्हाला कालच एक डेरिव्हेशन शिकवलं होतं, रिझल्टंट अँप्लिट्यूड, आठवते? आपण त्याची मॅक्झिमम कंडिशन पण काढली होती. कोणती कंडिशन? मॅक्झिमम काय होतं रे? A1 प्लस A2. आठवते इथपर्यंत?
मॅक्झिमम काय होतं A1 प्लस आणि मिनिमम काय होतं A1 मायनस A2. आता कधी कधी हाच क्वेश्चन तुम्हाला घुमून फिरून कसा विचारणार ते सांग. तुम्हाला विचारणार डिराईव्ह द कंडिशन फॉर मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी. डिराईव्ह द कंडिशन फॉर मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी. मॅक्झिमम आणि मिनिमम सेम डेरिव्हेशन करायचं. डेरिव्हेशन काय राहणार सेम. मॅक्झिमम इथपर्यंत तुमचं सॉल्व्ह झालं. A इक्वल टू काय A1 प्लस A2. मग लिहा लागणार देअरफॉर मॅक्झिमम इंटेन्सिटीचा डायरेक्ट फॉर्म्युला काय असणार A1 प्लस A2 चा होल स्क्वेअर. समजलं. फक्त मी एक स्टेप काय केली ऍड. मग आपण काय लिहित असतो कंडिशन फॉर मिनिमम अँप्लिट्यूड. कंडिशन फॉर काय येणार A इक्वल टू A1 मायनस A2. मग मिनिमम इंटेन्सिटीचा फॉर्म्युला माहित आहे ना काय येणार A1 मायनस A2 चा होल स्क्वेअर. समजलं का. मग जर पेपरमध्ये कधी जर विचारलं मॅक्झिमम आणि मिनिमम इंटेन्सिटीचं डेरिव्हेशन मग स्टुडंट भले त्यांना फॉर्म्युला माहित असतो. आपण प्रॉब्लेम घेऊ तर हा फॉर्म्युला माहित असणार बट ते डेरिव्हेशन सॉल्व्ह करून येत नाही. टफ होतं काय डेरिव्हेशन. तुम्हाला इथपर्यंत तर माहितच आहे ना. मग फक्त मला हा फक्त फॉर्म्युला लिहायचा आहे त्याच्या खाली. इथपर्यंत डेरिव्हेशन माहित आहे. हा त्याच्या खाली फॉर्म्युला काय करायचा आहे नोट. इज दॅट क्लिअर. पेपरमध्ये जर कधी विचारलं तर सॉल्व्ह करता येणार. आता पुढे लक्ष द्या. त्यानंतर आपल्याला विचारलं आहे पहिल्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये विचारलं आहे फेज डिफरन्स. काय विचारलं आपल्याला फेज डिफरन्स. सोल्युशन मध्ये लक्ष द्या. हा अँगल असतो ना आपला. हा काय असतो हा पण काय आहे आणि फेज म्हणजे पण काय अँगल. फेज म्हणजे पण दोन अँगल मधला काय काढायचा आहे डिफरन्स. दोन अँगल मधला. मग पहिली व्हॅल्यू व्हेन x किती 5 अँड t किती 2 सेकंद. देअरफॉर y1 इक्वल टू 4 sin 20 into 5 minus 30 into किती रे 2. So y1 4 sin 20 into 5 100. 30 into 2 60. 100 minus 60. Is that clear? So y1 चं आन्सर किती आलं 4 sin 40. Any doubt? When x equal to किती 5 सेंटीमीटर and t equal to किती 2 सेकंड. yes or no. काय येणार y2 4 sin 25 into 5 minus 40 into 2. व्हॅल्यू पुटअप केली. y2 4 sin 25 into 5 125. 40 into 2 80. 125 minus 80 45. पहिला अँगल किती भेटला 40. दुसरा मी अँगल म्हणत आहो फक्त अँगल. हा अँगल आहे 40 आणि 45. काय फाइंड आउट करायचं आहे फेज डिफरन्स. हेन्स फेज डिफरन्स दिसते ना इक्वल टू काय येणार आता तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण फेज डिफरन्स फाइंड आउट करू. जर डिस्प्लेसमेंट म्हटलं तर y पण फेज म्हटलं म्हणजे अँगल. तर फेज डिफरन्स काय येणार φ2 मायनस φ1. सो फेज डिफरन्स φ2 किती आहे 45 φ1 40. सो फेज डिफरन्सचं आन्सर काय येणार 5 रॅड. फेज डिफरन्स युनिट काय असते रॅड.
तर फेज डिफरन्स किती आला आपला 5 रॅड. एनी डाऊट? राईट डाऊन फास्ट. कंटिन्यू. आता विद्यार्थी मित्रांनो आपण फेज डिफरन्स काढला, त्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आय मॅक्स आणि आय मिनिमम. लक्ष द्या इकडे बोर्डकडे केअरफुली, लिहू नका. आता आय मॅक्स फाइंड आउट करत असताना आय मॅक्स फॉर्म्युला काय आहे, A1 प्लस A2 चा होल स्क्वेअर. मग A1 प्लस A2 चा होल स्क्वेअर फॉर्म्युला आहे, तर Y1 इक्वल टू असते A1 साइन ओमेगा टी असते ना असं. मग इथं A1 ची व्हॅल्यू किती झाली आणि A2 ची, A1 पण 4 आहे आणि A2 पण काय आहे 4. सो 4 प्लस 4 चा होल स्क्वेअर, 4 प्लस 4 8, 8 चा स्क्वेअर किती झाला, आय मॅक्स 64. सेम काय काढू, आय मिनिमम म्हणजे मिनिमम इंटेन्सिटी A1 मायनस A2 चा होल स्क्वेअर किती येणार 0, सॉरी 4 मायनस 4 चा होल स्क्वेअर. सो मिनिमम इंटेन्सिटी किती येणार आहे 0. एनी डाऊट? राईट डाऊन दिस. नेक्स्ट, राईट डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेम. 2 tuning fork TW, 2 tuning fork having frequencies 320 hertz, having frequency 320 hertz and 340 hertz, 320 hertz and 340 hertz with velocity of sound in air, with velocity of sound in air 350 meter per second, 350 meter per second, full stop. Find the difference in wavelength. Find the difference in wavelength of these wave. Find the difference in wavelength of these wave. दोन वेव्हलेंथचा डिफरन्स विचारला आहे. बोर्डकडे लक्ष द्या. दोन वेव्हलेंथचा काय विचारला, डिफरन्स. सी हिअर केअरफुली. पहिली फ्रिक्वेन्सी N1, दुसरी फ्रिक्वेन्सी काय N2 आणि मीटर पर सेकंड काय देऊन आहे, वेलॉसिटी. फ्रिक्वेन्सी किती गिवन आहे 2 आणि दोन वेव्हलेंथचा काय डिफरन्स. टू फाइंड दोन वेव्हलेंथचा डिफरन्स म्हणजे λ1 मायनस λ2. सोल्युशन, व्हॉट इज द फॉर्म्युला, λ1 मायनस λ2 V 1/N1 1/N2 इक्वल टू λ1 मायनस λ2 ऍज इट इज. V किती आहे 350, 1/N1 320, N2 340. ओके. मीटिंग जर एंड झाली मधात तर होमवर्क करून पाहायचं आहे व्हिडिओ बघून. 350 ऍज इट इज, क्रॉस मल्टिप्लाय 1 into 340 मायनस 320 अपॉन किती होणार 320 into 340. समजत आहे? क्रॉस मल्टिप्लाय केला मी, यस ऑर नो? सो λ1 मायनस λ2, 340 मायनस 320 20 आणि 20 into 350. तर एक स्टेप करूनच टाकतो ना. 350 20 अपॉन 320 into 340. सो λ1 मायनस λ2 15 to the 70, 35 to the 70.
पुन्हा किती झिरो ऍड होणार? 320 इंटू 340 बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो इक्वल टू ऍज इट इज येणार. लॉग अँटी लॉग न जर सॉल्व्ह केलं तर आधी काय येणार? अँटी लॉग. अँटी लॉग लॉग किती येणार आधी? 7000 मायनस अपॉन मध्ये आहे म्हणून मायनस लॉग किती? 320 मायनस लॉग 320 प्लस किती? लॉग 340. इथे का बरं साइन प्लस आली? अपॉन मध्ये आहे म्हणून मायनस, पण या दोन टर्म कशामध्ये आहे? इनटू, म्हणून काय प्लस. आधी या दोन लॉगचं टर्म सॉल्व्ह करायची, त्याची काय करायची? ऍडिशन. हे लॉग सॉल्व्ह करायचं आणि या लॉग मधून याची ऍडिशन काय करायची? मायनस. याच्या आन्सर मधून या आन्सर मधून याची ऍडिशन काय करायची? मायनस. आणि मग फायनली काय करायचं? अँटी लॉग. एनी डाऊट? समजलं प्रॉब्लेम? येस ऑर नो? राईट डाऊन दिस फास्ट.